नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एक जबरदस्त अपडेट आली आहे 5 PSU बँक्सना घेऊन. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट बघणार आहोत. तसेच कोणत्या आहे त्या PSU 5 PSU बँक्स त्यांची पण आपण थोडी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. ऑन ट्रॅक टू कंप्लीट PSU बँक्स डायव्हेस्टमेंट वाया OFS बाय फायनान्शियल इयर 2026. आणि मित्रांनो, करंटली फायनान्शियल इयर 2026 सुरू आहे असे DFS सेक्रेटरी यांनी म्हटले आहे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया आणि हा अपडेट कोणत्या PSU बँक्सवरचा आहे तो पण आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्रेटरी M नागाराजू यांनी 7 ऑक्टोबर 2025 ला म्हटले आहे की PSU बँक्स मधून गव्हर्नमेंट OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू आपली हिस्सेदारी कमी करणार आहे. आणि मित्रांनो, हे होणार आहे करंट फायनान्शियल इयर 2026च्या एंड होण्याच्या आधी. आणि मित्रांनो, हे यांनी म्हटले आहे ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025च्या साईडलाईन्सवर एका स्पीचमध्ये. आणि मित्रांनो, त्यांनी सांगितले की गव्हर्नमेंट 5 PSU बँक्समधून आपली हिस्सेदारी कमी करणार आहे. OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू. आणि मित्रांनो, या 5 PSU बँक्समध्ये नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँकचे. आणि मित्रांनो, त्यांनी पुढे म्हटले आहे की यामधून गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी कमी करणार आहे, परंतु याचा मेजॉरिटी हिस्सेदारी गव्हर्नमेंटकडेच राहणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची कमीत कमी हिस्सेदारी या 5 PSU बँक्समध्ये 51% किंवा त्यापेक्षा जास्त राहणार आहे. तर चला बघूया या 5 PSU बँक्सची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आणि याचं रिझन सुद्धा बघूया की गव्हर्नमेंट का बरं आपली हिस्सेदारी OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू विकत आहे. तर मित्रांनो, आपण सर्वात पहिले रिझन जाणून घेऊया की का बरं या 5 PSU बँक्समधून गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करत आहे. तर मित्रांनो, सेबीचा एक नियम असतो की कंपनीमध्ये जास्तीत जास्त प्रमोटर्सची हिस्सेदारी 75%च असायला पाहिजे. आणि मित्रांनो, उरलेला जो 25% हिस्सेदारी आहे ते FIs, DIs आणि पब्लिक जवळ असायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर्स जास्तीत जास्त 75% हिस्सेदारीच होल्ड करू शकते. परंतु मित्रांनो, या 5 PSU बँक्समध्ये प्रमोटर्स आणि मित्रांनो, या 5 PSU बँक्सचे प्रमोटर स्वतः गव्हर्नमेंटच आहे. म्हणून मित्रांनो, गव्हर्नमेंट OFSच्या थ्रू आपली हिस्सेदारी सेल करत आहे सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी. कारण या बँक्समध्ये गव्हर्नमेंटची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त आहे. तर चला बघूया गव्हर्नमेंट कोणत्या 5 बँक्समधून आपली हिस्सेदारी कमी करणार आहे. तसेच हे पण जाणून घेऊया की सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी गव्हर्नमेंटला या 5 PSU बँक्समधून आपली किती % हिस्सेदारी सेल करावी लागेल सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या बँकचे नाव आहे PSU बँकचे नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 79.60%, FIsची होल्डिंग आहे 1.89%, DIsची होल्डिंग आहे 10.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे
0.11% आणि मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी आपली 4.60% हिस्सेदारी सेल करावी लागेल। आणि मित्रांनो या 5 PSU बँक्समध्ये सेकंड PSU बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक। आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 94.61%, FISची होल्डिंग आहे 0.08%, DISची होल्डिंग आहे 2.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.94%। आणि मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँक्सच्या प्रमोटर्स म्हणजे स्वतः गव्हर्नमेंटला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी या बँकमधून आपली 19.61% हिस्सेदारी सेल करावी लागेल सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी। आणि मित्रांनो या 5 PSU बँक्समध्ये थर्ड बँक आहे युको बँक। आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या PSU बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 90.95%, FISची होल्डिंग आहे 0.13%, DISची होल्डिंग आहे 4.52% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.38%। आणि मित्रांनो युको बँकच्या प्रमोटर्सला म्हणजे स्वतः गव्हर्नमेंटला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी युको बँकमधील कमीत कमी 15.95% हिस्सेदारी सेल करावी लागेल सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी। आणि मित्रांनो या 5 PSU बँक्समध्ये फोर्थ बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.27%, FISची होल्डिंग आहे 0.97%, DISची होल्डिंग आहे 5.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.70%। आणि मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे गव्हर्नमेंटला स्वतः सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून आपली 14.27% हिस्सेदारी सेल म्हणजे कमी करावी लागेल सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी। आणि मित्रांनो 5 PSU बँकमध्ये फिफ्थ आणि लास्ट बँक आहे पंजाब अँड सिंध बँक। आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 93.85%, FISची होल्डिंग आहे 0.25%, DISची होल्डिंग आहे 4.08% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 1.82%। आणि मित्रांनो पंजाब अँड सिंध बँकच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी पंजाब अँड सिंध बँकची कमीत कमी 18.85% हिस्सेदारी सेल करावी लागेल सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गव्हर्नमेंट 5 PSU बँक्समधून आपली हिस्सेदारी कमी करणार आहे। आणि मित्रांनो नंतर आपण रिझन बघितले की गव्हर्नमेंटला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी हे 5 PSU बँक्समधून गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी सेल करत आहे। आणि मित्रांनो नंतर आपण बघितले की गव्हर्नमेंटला म्हणजे 5 PSU बँक्सच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी किती % हिस्सेदारी सेल करावी लागेल। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे, माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।